आपल्या घरासमोर कोणती झाडे असावी व त्यामागील वास्तुशास्त्र या 3 झाडांपैकी एक झाड नक्की लावावे. आज आपण आपल्या घरासमोर किंवा अंगणात कोणती झाडे लावावीत याने आपल्या घरातील वातावरणही प्रसन्न राहील व वास्तुदोषही कमी होतील, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वच गोष्टी शास्त्रानुसार होत असतात. आपल्या भारतामध्ये वास्तुशास्त्राला खूपच अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आपण आपल्या घरासमोर वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावतो. काहींना फुलाची झाडे आवडतात तर काहींना बिना फुलाची आणि फळाची झाडे आवडतात. काहींना खूप उंचवरती गेलेली झाडे आवडतात तर काहींना छोटीशी आणि आकर्षक झाडे आवडतात. आपल्या भारतामध्ये असं कोणतंच घर नाही की त्या घरासमोर झाड नाही. प्रत्येकाच्याच घरासमोर झाड असते. मग ते झाड फुलाचे असो किंवा फळाचे असो, पण झाड हे असतेच. प्रत्येकाच्या घरासमोर झाड हे असलेच पाहिजे, कारण झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. बऱ्याच जणांनी आपल्या घराच्या बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावलेली असतात. सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या बाल्कनीत जरी गेलो तरी आपल्याला तिथे जाऊन फ्रेश वाटते आणि आपलं मन देखील प्रसन्न होते. याशिवाय आपल्या घरातील वास्तुदोषही दूर होतो. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. 1. मनी प्लांट. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा वेल म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांट हे असा वेल आहे जो प्रत्येकच जण आपल्या घरी लावत असतो. मनी प्लांट दिसायलाही खूप छान दिसतो आणि याला वास्तुशास्त्रात देखील खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की मनी प्लांट घरामध्ये किंवा बाल्कनीत लावल्याने आपल्याकडे लक्ष्मी खेचली जाते. आपल्याला नोकरीत किंवा व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होते. ज्या घरामध्ये मनी प्लांटचा वेल असतो त्या घराची सतत प्रगती होते. पण हे मनी प्लांट लावताना जर चूक होत असेल तर त्याचे नुकसानही तेवढेच होते. म्हणून मनी प्लांट लावताना योग्य दिशा निवडली पाहिजे. मनी प्लांट हे नेहमी उत्तर दिशेला असले पाहिजे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे मनी प्लांट लावताना नेहमी उत्तर दिशेलाच लावावे, तेव्हाच त्याचे फळ आपल्याला मिळते. 2. बांबूचे झाड. बऱ्याच जणांना बांबूचे झाड म्हणजे नेमके कोणते झाड ते माहीत नसते. बांबूचे झाड हे घरात ठेवण्यासाठी खूप शुभ असते. बांबूचे झाड घरात ठेवल्यावर घरामध्ये सुख, शांती आणि आरोग्य नांदते. या झाडाला गुडलक झाड असेही म्हणतात. ज्या घरामध्ये बांबूचे झाड असते त्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते. बांबूचे झाड हे देखील वास्तुशास्त्रानुसार ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर त्याचे देखील नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात पाहायला मिळतात. बांबूचे झाड नेहमी घराच्या उत्तर दिशेलाच ठेवले गेले पाहिजे. त्यामुळे घरामध्ये सतत सकारात्मकता असते. 3. कोरफड. कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. याचबरोबर कोरफडीलाही वास्तुशास्त्रामध्ये खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी आजारांवर नाही तर बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगात येते. कोरफड केसांना लावणे, चेहऱ्याला लावणे या प्रकारे आपण कोरफडीचा खूप वापर करू शकतो. पण हीच कोरफड आपण जर वास्तुशास्त्राप्रमाणे लावली नाही तर आपल्याला याचे वाईट परिणाम पाहायला मिळतात. म्हणून कोरफड ही वास्तुशास्त्राप्रमाणे लावणे खूप गरजेचे आहे. कोरफड ही वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला लावणे खूपच शुभ मानले जाते. असे केल्याने आपल्या घरात येणारी लक्ष्मी सतत नांदत राहते व घरामध्ये नेहमी सुख समृद्धीचे वातावरण राहते. जर तुमच्या घरातील नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील तर त्यांनी कोरफडीचे झाड पूर्व दिशेला लावावे. याने त्यांच्यातील वाद कमी होतात व त्यांच्या आयुष्यात प्रेम वाढण्यास मदत होते. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे कटकट होत असतील तर कोरफडीचे झाड आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा घरामध्ये लावणे खूपच शुभ असते आणि याने घरामध्ये सकारात्मकताही पसरते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.